तर आपण आता पीजी ऍडमिनला स्टार्ट करू आणि याला स्टार्ट केल्यानंतर असा एक थोडासा वेळ केला लोड होण्यासाठी. सगळ्यांनी इन्स्टॉल केलं नाही PostgreSQL? सिंपल आहे, तसं काही हार्ड नाही आहे. ज्यांनी नसेल केलं त्यांनी करून घ्या. ते राईट साइडला आपले सर्व्हर्स आहे, सर्व्हरला आपण इथे जाणार आहे. आपला कुठला डेटाबेस होता? आपला डेटाबेस आपण नाशिक नावाने क्रिएट केला होता. सो आपण नाशिक नावाच्या डेटाबेस मध्ये इथे जाणार आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर स्कीमाला जायचंय, त्याच्यामध्ये पब्लिक मध्ये गेल्यानंतर आपला आता आहे टेबल्स, आणि आपण एक टेबल बनवला होता तो म्हणजे कॉन्टॅक्ट. टेबलवर राईट क्लिक करा आणि ते क्वेरी टूल्स म्हणून आहे, इथे क्लिक करायचं. म्हणजे आपल्याला एक विंडो ओपन होते जिथे आपल्याला सगळ्या आपल्या क्वेरीज करता येतात. ठीक आहे. सो तिथे आल्यानंतर हा, तर आपल्या टेबलचं नाव होतं कॉन्टॅक्ट. आपलं टेबल क्रिएटेड आहे. आपण रेकॉर्ड पण इन्सर्ट केलं होतं. क्रिएट टेबल, क्रिएटचं सिंटॅक्स आणि इन्सर्टचं सिंटॅक्स तुम्हाला माहितीच असेल. सगळे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे असेल तेव्हा आपण काय करतो? सिलेक्ट, SELECT, सिलेक्ट. अप्पर केस, लोअर केस काहीच मॅटर नाही करत, तुम्ही कुठलाही केस लिहू शकता. सगळे रेकॉर्ड जर सिलेक्ट करायचे असेल तर आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम करत होतो. ठीक आहे. टेबलचं नाव CONTACT, कॉन्टॅक्ट. याने आपल्याला सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होऊन जातं. हे बघा, जेवढे रेकॉर्ड्स आहेत टेबलमध्ये तेवढे रेकॉर्ड इथे सिलेक्ट झाले. फाईन. आता याच्यापैकी आपण ही एक क्वेरी बघितली होती आणि दुसरी क्वेरी आपली ही होती, सगळे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे तर स्टार वापरा. स्पेसिफिक पाहिजे असेल तर आपण काय बघितलं होतं? फील्ड, जे फील्ड पाहिजे तुम्ही ते फील्ड स्पेसिफाय करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त नेम पाहिजे, ते नेम करा. अजून तुम्हाला दुसरं काय पाहिजे, ज्या गोष्टी पाहिजे त्या तेवढा स्पेसिफाय आपण करू शकतो. ठीक. आणि ते आपण एक्झिक्यूट करणार. तर नेम आणि मोबाईल. याच्या पलीकडे आपण अजून एक गोष्ट बघितली होती, जर आपल्याला कंडिशन बेस्ड आउटपुट पाहिजे असेल, फक्त नाशिक सिटीवाले, फक्त पुणे सिटीवाले, मग त्यावेळी आपण एक क्लॉज बघितला होता आणि त्या क्लॉजचं नाव काय होतं? वेअर क्लॉज. ओके. इथे आपण काय टाकून देणार आहे? वेअर. वेअर मध्ये कुठल्याही कॉलमच्या नुसार तुम्हाला फिल्ट्रेशन लावता येतं. मग इथे ग्रेटर दॅन असेल, लेस दॅन असेल, इक्वल टू असेल, नॉट इक्वल टू असेल, स्ट्रिंग असेल, काही पण असेल, प्रत्येक गोष्ट वेअर च्या याच्यामध्ये जाऊन कंडिशनली मॅच होते. फॉर एक्झाम्पल आपल्याला सिटी नाशिक पाहिजे होतं, तर आपण सिटी इज इक्वल टू नाशिक केलं होतं. मग याच्यात काय झालं होतं? सगळे नाशिक सिटीवाले, जेवढे जण नाशिक सिटीत राहतात, त्यांची लिस्ट आपल्याला भेटली होती. सो आपण इथे नाशिक केलंय, फक्त नाशिकचे फिल्ट्रेशन भेटलेत बघा इथे तुम्हाला ऑब्झर्वेशन. ओके. नंतर तुम्हाला फक्त मेल पाहिजे, फिमेल पाहिजे, तर तुम्हाला तेही करता येतं. मग आपण इथे सिटी नाशिक केली होती. मग असे वेगवेगळे कंडिशन्स आपण अप्लाय केले होते. मग तुम्ही तर इथे सिम्पली हे पण करू शकता, वेअर, वेअर, WHER, वेअर. एज ची कंडिशन लावली तर आपण जे सगळे लहान मुलं आहेत ते सिलेक्ट करायचे होते. वेअर एज लेस दॅन इज इक्वल टू दिस. सगळे जेवढे लहान होते सगळ्यांची लिस्ट आली. म्हणजे वेअर कंडिशन मध्ये आपण सिंगल कंडिशन लावू शकतो. आतापर्यंत जेवढं आपण बघितलं होतं ते. ठीक आहे. पण इथे आता आपल्याला दोन तीन वेगळ्या कीवर्ड शिकायचे आहेत. ते ऑलरेडी मी लिस्ट आउट करून ठेवलं. एक आहे आपलं अँड, दुसरं आहे ऑर, एक आहे इन, नॉट इन, बिटवीन, ऑर्डर बाय. त्याच्यामध्ये ऑर्डर बाय दोन वेने होते, एक असेंडिंग होतं आणि एक डिसेंडिंग होतं. ॲज कीवर्ड आणि डिस्टिंक्ट कीवर्ड्स. ओके. ते प्रत्येक आपण एक एक्झाम्पल आपण घेऊन. हा, तर हे आता एवढं व्हॅरिएशन खूप जणांना जमतं की सिंपल सिलेक्ट करायचं आणि एखादी कंडिशन लावायची असेल तर आउटपुट बरेच जण काढू शकतात. पण आता मी थोडंसं वेगळ्या वेने जातो. जसं मी बोललो की एका सिलेक्ट मध्ये दोन वेअर क्लॉज नसतात, एकच वेअर असतो. मग एकच वेअर असून सुद्धा आपल्याला दोन कंडिशन कसे लावू शकतो? मग जसं की आता मला एक रेकॉर्ड सिलेक्ट करायचे, फाइंड ऑल मेल कॅन्डिडेट फ्रॉम नाशिक सिटी. सेंटेन्स कसा तयार झाला? ऑल मेल कॅन्डिडेट फ्रॉम नाशिक सिटी. म्हणजे याच्यात दोन गोष्टी. आता मेल म्हणजे जेंडर आला, सिटी तर ऑलरेडी सिटी, नाशिक सिटी आहे. म्हणजे आपल्या नाशिक सिटी मधले सगळे मेल लोक फाइंड करायचे. आणि इथे जर तुम्ही ही क्वेरी जर रन करून बघितली तर आपल्याला आउटपुट मध्ये काय भेटतंय? सगळे नाशिकचे भेटताय. पण याच्यामध्ये प्रोबॅबली मेल फिमेल सगळे भेटतील.
ती बघितलं हे बघा, मेल पण आहे फिमेल पण आहे. पण आपल्याला फक्त काय पाहिजे, मेल. मग आपण दुसरं कंडिशन कसं लावणार इथे? मग त्याच्यासाठी आपल्याला इथे काय वापरावं लागतं, अँड वापरावं लागतं. अँड इथे जाऊन आपण दुसरं कंडिशन देणार आहे. अँड आपल्याला अजून काय कंडिशन आहे, जेंडर इक्वल टू तुमचा जो असेल तो लिहायचा, GENDER. इथे कुठे, इथे क्लिक करा. GENDER, जेंडर इज इक्वल टू काय करणार आहे तुम्ही, मेल, MELE, मेल. ओके, आता काय झालं, सिलेक्ट करायचे सगळे लोक फ्रॉम नाशिक सिटी आणि जेंडर काय पाहिजे, मेल पाहिजे. फक्त मेल लोक आले बघा. आलं लक्षात? तर हा एक पार्ट आहे. म्हणजे जर तुम्ही फिमेल केलं तर तुम्हाला इथे फिमेल पण भेटते. जेवढे रेकॉर्ड असतात तेवढे रेकॉर्ड असतात. मी तुम्हाला स्टुडंट रिझल्टचं बनवायला लावलं, आय थिंक सो तुम्ही बनवलं असेल. फिमेल पाहिजे असेल तर फिमेल. ठीक आहे. आता अँड कंडिशन किती वापरू शकतो आपण एक अँड मध्ये, याचं काही लिमिटेशन नाहीये. तुम्ही कितीही अँड वापरू शकता. ओके, 2 वापरा, 3 वापरा, 4 वापरा, डिपेंडिंग ऑन सिच्युएशन. जर मी तुम्हाला अजून एक कंडिशन विचारली की सगळे अडल्ट मेल कॅन्डिडेट्स फाइंड करायचे, अडल्ट मेल कॅन्डिडेट, तुम्हाला क्वेरी जर कोणी विचारली किंवा असं काही आलं रिक्वायरमेंट, तुम्हाला सरळ सरळ नाही विचारणार ते. फाइंड ऑल मेल अडल्ट कॅन्डिडेट फ्रॉम नाशिक सिटी. तर याच्यातून तुम्हाला तिघही फिल्ट्रेशन काढता आलं पाहिजे. एक नाशिक सिटी, दुसरं आहे अडल्ट मेल म्हटलेले. तर मेल फिमेल हे जेंडरवरून कळतं आणि अडल्ट आहे की नाही तुम्हाला एज वरून कळतं. म्हणजे तुम्हाला फिल्ट्रेशन किती लावायचे, 3 फिल्ट्रेशन. पहिला सिटी इज इक्वल टू नाशिक आहे, जेंडर इज इक्वल टू मेल आहे, आणि याच्या पलीकडे अजून एक अँड लिहावा लागेल तुम्हाला. अडल्ट म्हटल्यानंतर एज किती येणार आहे, ग्रेटर दॅन 18. जर 3 गोष्टी सॅटिस्फाय होत असेल तरच तो रेकॉर्ड सिलेक्ट करायचा आहे बघा इथे. आणि होतो पण एज पण 31 आहे, सिटी पण नाशिक आहे आणि जेंडर पण तुमचं मेल आहे. ठीक आहे. इथून एक जरी गोष्ट आपली चुकीची झाली तर आपल्याला सगळे स्मॉल म्हणजे लहान मुलं पाहिजे, अडल्ट नकोय. तर इथे जर मी लहान पोरं सिलेक्ट करायला गेलो तर आउटपुट मध्ये एक पण भेटणार नाही, कारण एक पण लहान मेल नाहीच आहे नाशिक सिटी मध्ये. ओके, पण लहान फिमेल आहे का, ते आहे. आहे बघ, आलं लक्षात आहे. सो अँड किती वेळा पण तुम्ही वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आता अँडचा ट्रूथ टेबल कसा आहे ते पण लक्षात घ्या. अँड म्हणजे काय, तुमचे दोन्ही जर ट्रू असेल तरच तिसरा रेकॉर्ड ट्रू देतो. पहिला पण ट्रू पाहिजे, दुसरा पण ट्रू पाहिजे, तरच रेकॉर्ड ट्रू देणार आहे. पहिला फॉल्स आहे, दुसरा ट्रू आहे, तुमचा फॉल्सच येईल. पहिला ट्रू आहे, दुसरा फॉल्स आहे, तुम्हाला फॉल्सच देईल. दोन्ही फॉल्स आहे तर फॉल्सच देईल. ओके. अँडच्या याच्यात दोन्ही कंडिशन ट्रू लागतात. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, आता ही क्वेरी मी केली, ही, तर आपल्याला एक आउटपुट भेटलं. इथे बघितलं तर लक्षात येईल, एक मेल कॅन्डिडेट आहे. हे जर मी इथे गेलो, इथे रन केलं आणि मी इथे मेल, छोटा मेल पाहिजे मला, तर इथे जर मी जर अँड कंडिशनने रन करतो तर मला आउटपुट भेटत नाही बघा. कारण भेटत नाही याचा अर्थ काय, मेल आहे नाशिक सिटी मध्ये पण लहान कोणी नाही. ओके. आता आपल्याला असं पाहिजे, एक तर फक्त सिटी नाशिक ही कंपल्सरी आहे. ओके. आपल्याला 2 गोष्टी कंपल्सरी ठेवायच्या, एक म्हणजे मेल आणि सिटी. पण एज छोटं असो मोठं असो त्यांनाही सिलेक्ट करायचं. त्यावेळी इथे ऑर आपण वापरू शकतो. ओके. नाशिक सिटी पाहिजे, जेंडर मेल पाहिजे, ऑर तुमचं एज जे आहे ऑप्शनल असलं तरी चालतं.
अरे बाप, आता इथे एवढे रेकॉर्ड येण्यामागचं कारण असं आहे, कारण यांनी ऑर ची कंडिशन केली ना. ऑर म्हणजे लेस दॅन इज इक्वल टू 18. आता लेस दॅन इज इक्वल टू 18 कोण पण आहे? सगळेच आहे. हा पण आहे, 12 आहे, 16 आहे, 11 आहे. मग इथे 31 कसा आला? 31 येण्यामागचं कारण असं आहे, की त्याच्यात पहिले दोन कंडिशन ट्रू झाले. कुठले पहिले दोन कंडिशन ती पण बघा. एक तर नाशिक सिटी ट्रू झालं आणि प्लस मेल पण ट्रू झालं. हे दोन्ही ट्रू झाल्यामुळे त्याने इथे ऑरच होता ना, मग हा हे काही असो त्याने ट्रू करून टाकलं होतं का नाही. एक जरी ट्रू झाला ऑर साठी तर बाकी ट्रू होऊन जातो. तर मग हे सिच्युएशन नुसार आपल्याला वापरायचे. ऑर काय करतो, एक जरी ट्रू असेल तरी तो ट्रू कन्सिडर करून देतो. ठीक आहे. अजून ऑर काय वापरू शकता तुम्ही, की आता ही इथे एक क्वेरी झाली, पण तुम्हाला अशी क्वेरी वापरायची. सिलेक्ट कॉन्टॅक्ट फ्रॉम सिटी. सिटी नाशिक पाहिजे और इज लेस दॅन 18 पाहिजे. मग तो की मेल असो किंवा फिमेल असो, ते फिल्ट्रेशन काढून टाकायचं. भेटले सगळ्या इथे. नाशिक सिटी स्पेसिफिक केल्यामुळे आपल्याला हा पण पार्ट लागतोय. मग इथे नाशिक ट्रू होते पण एज फॉल्स होते, बाकी ठिकाणी एज करेक्ट होते, दोन्ही फॉल्स होते. तुम्हाला जर दोन्ही ट्रू पाहिजे असेल तर इथे फक्त अँड वापरा. आणि आता दोन्ही ट्रू वाले कोणी आहे का, मेल पण पाहिजे आहे आणि एज लेस दॅन 18 पण पाहिजे, तसं तर कोणीच नाहीये बघायला गेलं तर. पण फिमेल केलं तर आता रेकॉर्ड येईल का ते बघा. सिटी नाशिक अँड कुठलं क्वेरी कॉपी केला तुम्ही? ही क्वेरी करत होतो आपण, एज लेस दॅन 18 अँड सिटी नाशिक. तर हे झालं. आता मी थोडस ट्विस्ट करतो, मी एज ग्रेटर दॅन करतो और सिटी नाशिक करतो. आता आउटपुट मध्ये काय येईल मला सांगा बरं. ऑर मध्ये एक जरी ट्रू असला तरी रेकॉर्ड मध्ये येतो. आता मी एज ग्रेटर दॅन 18 केलंय. आता एज ग्रेटर दॅन 18 वाला खरं पाहायला गेलं तर एकच रेकॉर्ड हा वाला. पण इथे ऑर म्हटलेलं आहे मी, सिटी नाशिक ऑर एज ग्रेटर दॅन 18. तर तुम्ही थर्ड रेकॉर्ड जर बघितलं तर त्याची सिटी नाशिक आहे पण एज फॉल्स आहे, पण एक ट्रू आहे ना. ऑर मध्ये एक जरी ट्रू आला तरी रेकॉर्ड ट्रू होऊन जातो. मग इथे आपल्याला आउटपुट रेकॉर्ड भेटून जाईल. अजून हा इथे 21 पण होतं बघ. पहिल्या कंडिशन मध्ये एज ग्रेटर दॅन 18 पण आहे आणि प्लस सिटी नाशिक पण, दोन ट्रू आहे तरी ट्रू. दुसऱ्या याच्यात पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू तरी ट्रू, तिसऱ्या याच्यात पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू तरी ट्रू. म्हणजे एक जरी ट्रू असेल तर ऑरचा ट्रूथ टेबल ट्रू देत असतो. तर हे एक कंडिशन आहे. आणि इन द सिमिलर मॅनर जर मी इथे अँड लिहून टाकलं ऑरच्या ठिकाणी, आता काय भेटेल आउटपुट मध्ये, एज ग्रेटर दॅन 18 अँड सिटी नाशिक. इथे फक्त पहिला रेकॉर्ड भेटेल आपल्याला, दोन्ही ट्रू पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात अँड ऑर. आणि अँड ऑरच्या कितीही कॉम्बिनेशन वापरू शकतात, तिथे लिमिट असं पार्ट नाही की दोनच अँड वापरले पाहिजे किंवा तीनच अँड वापरले पाहिजे. पाहिजे तेवढे अँड आणि ऑरचे कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो. तर हा एक पार्ट आहे. चलो आता आपलं काय झालं, अँड आणि ऑर. पुढचं बघायचं आहे इन आणि नॉट इन. आता तुम्ही एक वेअरची कंडिशनची प्रोग्राम करू शकता, की सपोज मला जर माहिती, मला जर फक्त नाशिक आणि पुणे या दोन सिटी मधले लोक पाहिजे, तर कशी क्वेरी करणार तुम्ही? फाइंड ऑल कॅन्डिडेट फ्रॉम नाशिक अँड पुणे सिटी.
कसं लिहिणार? जे वेने माहिती ते आधी लिहायचं. सिलेक्ट स्टारच करतो मी. फ्रॉम CONTACT. पुणे आणि नाशिक सिटी मधले लोक पाहिजे. अशी क्वेरी जर करायची असेल तर कसं करणार आहे? ज्या वेळेने माहिती असेल त्या वेळेने सांगा. नाही माहिती? असे लोक शोधायचे जे पुणे आणि नाशिक मध्ये राहतात. कशी करणार आहे क्वेरी? हे करायचं, मी अपडेट करून टाकतो थांबा. म्हणजे कसं आहे, सगळे नाशिक पुण्याचेच राहणार आहे. नाही येत का सांगता? चुकलं तरी सांगायचं ना, ते चुकलं तर चुकलं, काय फरक पडणार? Select name, city from contact where city is equal to Nasik and city is equal to Pune. एक माणूस दोन ठिकाणी एकत्र राहू शकतो का? नाही. मग अँड कसं काय वापरशाल ना तुम्ही तिथे? और हा बरं बरं, और एक वापरून करता येईल. ठीक आहे. मी नागपूर करतो. एक मिनिट, मी अपडेटची क्वेरी नंतर सांगणार आहे, पण आता सध्या फक्त सगळे नाशिक पुण्याचे मध्ये वेगळं काही नको वाटायला म्हणून मी अपडेट करून घेतोय. अपडेट कॉन्टॅक्ट सेट सिटी इज इक्वल टू नागपूर. अपडेट कॉन्टॅक्ट. ठीक आहे. नाशिक आणि पुण्याचे लोक पाहिजे तर मी सिलेक्ट नेम सिटी फ्रॉम कॉन्टॅक्ट वेअर, मी इथे काय टाकणार आहे, WHERE वेअर सिटी इज इक्वल टू, हा पहिला वे आहे, सिटी इज इक्वल टू नाशिक NASHIK और सिटी इज इक्वल टू, मी नागपूर टाकते. चला नागपूर. तर आता आपल्याला लोक कोणते भेटतील? फक्त नाशिक आणि नागपूरचे. नाशिक आणि नागपूर. ओके. पण आता मी जर हे म्हणतोय की मला नाशिक सोडून बाकी सगळे लोक पाहिजे, सोडून. Where कसं नंतर करणार? not city, हा, where नंतर not city is equal to Nasik. नॉट सिटी. ओके, ठीक आहे, मी सांगून देतो. हे बघा, हा पण एक वे आहे, तुम्ही ए ऑर किंवा अँड चे मल्टिपल ऑर करून वापरू शकता. बट ही क्वेरी ना थोडं जास्त टाइम घेते, म्हणून आपल्याला एक क्वेरी दिलेली आहे, तो म्हणजे आपला इन आणि नॉट इनचा. ठीक आहे. तर याला सिम्पली काय करायचं, वेअर सिटी जे जे पाहिजे करायचं, वेअर सिटी इन म्हणायचं, राऊंड ब्रॅकेट मध्ये जे जे सिटी पाहिजे ते सिटी देऊन टाकायचं तुम्हाला. नाशिक कॉमा काय पाहिजे होतं, नागपूर. तर हे डेव्हलपरला पण इझी जातं याच्यामध्ये काम करण्यासाठी, कारण एवढे और लिहित बसणं आणि एवढं कंडिशन करणं ते सिस्टीमला स्लो करून टाकतो. तो वेअर सिटी इज इक्वल नाशिक और सिटी इज इक्वल नागपूर, तर खूप वेळ होतो. वेअर सिटी इन या सिस्टीम मध्ये आहे की नाही चेक करायचं, संपलं का, भेटून गेलं. आणि एक्झॅक्टली तुम्हाला जर त्यांनी नॉट नागपूर, नागपूर सोडून सगळे, नाशिक सोडून सगळे पाहिजे असेल तर इथे फक्त तुम्ही काय करणार आहे, दोन्ही वेने सांगतो. पहिले काय करायचं, वेअर सिटी नॉट इक्वल टू नागपूर.
किंवा नाशिक. सिटी नाशिक नाही पाहिजे, म्हणजे नाशिक सोडून तुम्ही काय करणार आहे, सिलेक्ट करणार. बघा पुणेने नागपूर. पण हे प्रॉपर वे नाहीये. जर तुम्हाला एक सिटी सोडायला लावली, उद्या जर म्हटले की मला नाशिक आणि नागपूर सोडून लोक पाहिजे, तुम्ही परत लिहिणार आहे वेअर सिटी नॉट इज इक्वल टू दिस अँड सिटी नॉट इज ऑर सिटी नॉट इज इक्वल टू दिस. याला बेटर ऑप्शन काय, सिंपलचा पार्ट घ्यायचा, याला सिलेक्ट करायचं, यानेच पेस्ट करायचं, फक्त एक चेंज करायचे, सिलेक्ट दिस 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 वेअर सिटी नॉट इन करून टाकायचं. ओके, आणि जो नाही पाहिजे तो तिथे लिहायचं. बस. नाशिक आणि नागपूर सोडले की फक्त पुणेच उरतं. पुणे मधले हे लोक. इन आणि नॉट इन. इन मध्ये मग ब्रॅकेट मध्ये कितीही टाका तुम्ही, चेक 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 चेक. आणि नॉट इन म्हणजे ते स्पेसिफिक सोडून. सिंपलचा पार्ट. ओके, याचं रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू का? एक दाखवून देतो तुम्हाला. मी माझ्या जे वेबसाईट आहे आमची, आधी थोडी स्लो असेल पण ठीक आहे. मी इथे युजर नेम टाकतो ऍडमिन आणि इथे टाकतो पासवर्ड. लॉग इन केलं मी. अरे युजर नेम पासवर्ड विचारला असं मी. लॉग इन झालो मी. इथे ना शॉप सिलेक्ट करतो, प्रोसीड म्हणतो. इथे मग मला परत वेगळे शॉप चालेल. जेव्हा मी इथं नेक्स्ट म्हणतो ना, हे बघा, हे युजर राईट्सचे ना मला ऑप्शन ओपन होतात. मग मला याच्यापैकी किती रिपोर्ट्सचे राईट्स द्यायचे आहे ते मी आयदर चेक कॉल करू शकतो किंवा टिक 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 करू शकतो. मग वेअर सिलेक्शन आयडी इन पास होतो आणि सगळे कॉमा सेपरेटेड व आयडी त्याला पास होतात. आणि मी जे सोडले ते नॉट इन म्हणून त्याला ट्रीट होतं. ठीक आहे, तर अशा वेळेने युजर राईट्स पण आमचे अपडेट होतात. तिथे याच्या मागे जी क्वेरी आहे ती इन किंवा नॉट इनचीच क्वेरी आहे. जे जे चेक केलं ती कॉमा सेपरेटेड स्ट्रिंग बनते, त्याला डायरेक्टली मी इन किंवा नॉट इन मध्ये पास करून टाकतो. ते सोपं जातं. नाही तर तुम्हाला एक एक सेपरेट आयडी मेंटेन वेगवेगळं स्टोअर करून त्याला ऑर करत बसावं लागलं असतं. ते खूप हेक्टिक आहे डेव्हलपरला पण आणि एसक्यूएल वाल्यांना पण. सो बेटर वे की इन आणि नॉट इन क्वेरीने ते काम करून घ्या. ओके, तो पार्ट. चलो, सो इन आणि नॉट इन पण आपले झालं इथे. आता बिटवीन बघायचं. तर नावातच आन्सर आहे बिटवीन. ओके, तर बिटवीन साठी बेस्ट क्वेरी काय आपली एजची. चला एक क्वेरी करून घ्या परत. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट. सिलेक्ट स्टार फ्रॉम CONTACT. आले तर आपल्याला सपोज 15 ते 20 वर्षामधील लोकांना सिलेक्ट करायचे. सिलेक्ट ऑल द पीपल फ्रॉम 10 ते 20 एज मधले. आपण इथे काय करणार आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट वेअर WHERE वेअर एज बिटवीन काय 10 and 20. तर 10 and 20 एका 10,20 इथे बघून विचारलं. आपण रन करू याला. तर परफेक्ट. तुम्हाला काय वापरायचं, अँड. मग 10 ते 20 मध्ये लोक कोण आहे, 11 वाले, 12 वाले, 16 वाले. मग हे बेसिकली डेट साठी वापरतात, फ्रॉम डेट टू डेट रिपोर्ट बघण्यासाठी. ओके, हे बिटवीन एखाद्याचं बिटवीन वेअर एज बिटवीन, मग तिथे सॅलरी बिटवीन येऊ शकतं, डेट बिटवीन येऊ शकतं. तर हा एक बिटवीन टाइप्स मधला, दोघांमधला नावाचाच आन्सर. आता आपण जाणार इथे ऑर्डर बाय. ऑर्डर बाय आयदर असेंडिंग असतं किंवा डिसेंडिंग असतं. ठीक आहे, सो ऑर्डर बाय डिफॉल्ट जे असतं आपलं असेंडिंग असतं.
पण आपण त्याला डिसेंडिंग पण करू शकतो. हे बघा, बाय डिफॉल्ट ऑर्डरिंग तुमचे प्रायमरी कीवर्ड ठरत असते. आणि जेव्हा तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट करता, तुम्हाला एक रेकॉर्ड सिलेक्ट होतो, हा डिफॉल्ट. आणि याची ऑर्डरिंग कशी झालेली तुमची बघायला गेलं तर हे झालेलं तुमचं आयडी नुसार. आणि असेंडिंग म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आणि हे जर तुम्ही इथे ऑर्डर बाय क्लॉज वापरलं, ORDER, ऑर्डर बाय लिहायचं इथे. कशाने ऑर्डर करायचे ते लिहायचं. ऑर्डर बाय मी करतो आयडी आणि याला करतो DESC. म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण लिस्ट जी आहे तुमची रिव्हर्स प्रिंट होणार. आलं? 5 4 3 2 1. म्हणजे आपण ऑर्डरिंग केली डिसेंडिंग म्हणजे टॉप पासून छोट्यापर्यंत. मग इथं आपण ऑर्डर बाय कशाने देतो त्याच्यानुसार ती ऑर्डरिंग ठरत असते. आता मी इथे दिलं ORDER, ऑर्डर बाय. सपोज मी नेम करतो असेंडिंग, ASC. DESC चा अर्थ डिसेंडिंग, ASC चा अर्थ असेंडिंग. आता मी ऑर्डर बाय नेम केले, लक्षात घ्या, आयडी नाही. मग तुम्ही इथे आयडी बघितलं तर 4 3 3 5 आणि 1. हे कशानुसार आलं? कारण यांनी प्रायोरिटी कशाला दिली आहे? नेमला. दिसलंय? एम आधी आला, मग RSSS अल्फाबेटीनुसार. मग ऑर्डर बाय आपल्याला नेम पण करता येतं. 2 यांनी ऑर्डर नाही करायचं, ऑर्डर बाय आयडी आणि नेम असं नाही. एकच ऑर्डरिंग घ्यायचं जे तुम्हाला पाहिजे असेल ते. फाईन. ऑर्डर बाय असेंडिंग अँड डिसेंडिंग. आता अजून एक कीवर्ड राहिलं, ऍज आणि डिस्टिंग्विश. ऍज चा अर्थ असा होतो की तुमचं ऍज म्हणजे अलाइज, टोपण नाव. ओके. टोपण नाव म्हणजे काय? जरी आपलं नाव वेगळं असतं, घरी वेगळ्या नावाने बोलवतात, त्याला आपण टोपण नाव म्हणू शकतो. हे बघा, तुम्हाला जर हे नेमला ऍज अ एफ नेम म्हणून बोलवायचं असेल, तुम्ही इथे काय करणार? सिलेक्ट नेम ऍज एनएम, शॉर्ट फॉर्म द्यायचा असेल तुम्ही इथे शॉर्ट फॉर्म सुद्धा देऊ शकता ऍज अ एनएम म्हणून. तुम्हाला सिलेक्ट होताना ते एनएम नावाचा कॉलम तयार. शॉर्ट फॉर्म आपलं एखाद्याचं खूप मोठं नाव असतं कॉलम हेडिंगचं, त्यावेळेस आपण शॉर्ट नेम वापरू शकतो, जे पण त्याला अलाइज म्हणतात किंवा निकनेम, टोपण नाव म्हणतात. ठीक आहे, फाईन. आता याच्यात अजून एक गोष्ट राहिली आजचा, तो म्हणजे तुमचं डिस्टिंक्ट. एक मिनिट फक्त. हॅलो, हा, घरी येतो का डायरेक्ट? ठीक आहे, सांग. बरं सांगतो मी काय. फोन कर नाही तर मी आधीच. हा ठीक आहे. सो डिस्टिंक्ट कुठे वापरायचं लक्षात घ्या. जर तुम्ही इथे नॉर्मल एक क्वेरी जर केली कॉन्टॅक्ट मध्ये, टेबलच्या मध्ये सिलेक्ट, तुम्हाला फक्त सिटी सिलेक्ट करायचं असेल तर आपण इथे काय करतो? कॉलमचं नाव देतो, सिलेक्ट सिटी फ्रॉम कॉन्टॅक्ट. हे अलाइज नेम आला, शॉर्ट नेम आला बघा, नेम. इथे काही पण देऊ शकतो, आला ऍज म्हणून. आपण फक्त स्पेस नाही द्यायची दोघांमध्ये. हे बघा, जेव्हा तुम्ही सिलेक्ट सिटी फ्रॉम कॉन्टॅक्ट करता, याच्यामध्ये होतं काय? आता सिटी तर एकच राहते ना. बघा, नाशिक आली, पुणे आली, परत नाशिक आलं, पुणे आले, नागपूर आलं. पण ऍक्च्युली खरी बघायला गेलं तर याला रिपीट झालं नाही पाहिजे, फक्त सिटीचं नाव पाहिजे, तर मग दोनदा देऊन काय पाहिजे? त्यावेळी तिथे आपल्याला एक कीवर्ड यूज करावा लागतो, तो म्हणजे तुमचा डिस्टिंक्ट. DISTINCT, डिस्टिंक्ट. ओके. हा डिस्टिंक्ट काय करतो? जे रिपीटेड जे रेकॉर्ड्स आहेत ना, ती अवॉइड करतो, तो एकदाच देतो. अरे काय चुकलं का स्पेलिंग? आधी डिस्टिंक्ट कसं काय? सिलेक्ट डिस्टिंक्ट करायचं. सिलेक्ट डिस्टिंक्ट सिटी फ्रॉम कॉन्टॅक्ट.
मग तो कितीही वेळा रिपीट झालेला असेल तो तुम्हाला एकदाच इथे देऊन टाक. ठीक आहे. तर हे आजचं टार्गेट होतं. काय काय आज बघितलं आपण. हे बघा, सगळ्यात अगोदर तर पहिल्या लेक्चरमध्ये टेबल क्रिएशन इन्सर्टच्या सगळ्या आपल्या क्वेरी झाल्या होत्या. कसं टेबल करायचं, कसं डेटाबेस करायचं, कसं रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. सिंपल इन्सर्ट केलं. वेअर क्लॉजचे सगळे कंडिशन बघितले. आता पण इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन, नॉट लेस दॅन आणि कम्पेअर करा, सिटी, एज, सगळे सगळे अरिथमेटिक ऑपरेशन इथे तुमचे परफॉर्म होतं. ठीक आहे. प्रॉब्लेम कधी येत होता जेव्हा दोन कंडिशन तुम्हाला मॅच करायचे होते. त्यावेळी आपण वापरलं अँडचा अर्थ दोन्ही तुमचे ट्रू पाहिजे तेव्हाच तो तुमचा ट्रू होणार आहे. तो त्याच्यानंतर ऑर पण असतो. कधी कधी एक जरी ट्रू असला तरी आपल्याला तो थ्रू करायचा असतो, मग त्यावेळी ऑर वापरता येतं. मग आपण अँड ऑरचे कॉम्बिनेशन पण मिक्सअप वापरू शकतो, तेही आपण करून बघितलं. याच्यानंतर आपले इन आणि नॉट इन. इन म्हणजे ज्याच्यामध्ये आहे त्या ग्रुपमध्ये तो, नॉट इन म्हणजे त्याला सोडून बाकी सगळे. इन नॉट इनचं बघितलं. त्याच्यानंतर तुम्ही बिटवीन बघितलं. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, एज बिटवीन 20 to 20, ह्या दोघांच्या एज मधला. सॅलरीचा टेबल असेल तर सॅलरी बिटवीन 15 ते 20,000 मधले सॅलरी घेणारे लोक कोण, तर तो एज बिटवीन. त्याच्यानंतर ऑर्डर बाय बघितलं. ऑर्डर बाय असेंडिंग किंवा डिसेंडिंग असते. ऑर्डर बाय नंतर तुम्हाला कुठल्या कॉलमने ऑर्डरिंग करायचे ते कॉलम स्पेसिफाय करा, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट. ऑर्डर बाय इथे नेम केले, मग हा नेमला प्रायोरिटी दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं, अलाइज. अलाइज म्हणजे खूप मोठं नाव असेल तर त्याला शॉर्ट फॉर्म देऊ शकता तुम्ही, ऍज अ नेम किंवा फर्स्ट नेम, एनएम किंवा जे पण आहे. डिस्टिंगचा सर अर्थ असं. हा, ते ऍजचा यूज आपण समजा एखादं नेम आहे त्याला शॉर्ट साठी करण्यासाठी यूज करू शकत का टेबलच्या मधल्या कंटेंट साठी? कुठे काय ऍजचं हा, ऍजचं काय अलाइज वापरता येतात ना तुम्हाला. म्हणजे इथे आता तुम्ही नेमला शॉर्टकट केलं एनएम, बरोबर? बरोबर. हा, हा, आता समजा एखादा नेम आहे, जसं तुम्ही रमेश घेतलं तर त्याला मला जर शॉर्ट नेम द्यायचं असेल तर देऊ शकतो का? नाही नाही, या व्हॅल्यूला नाही चेंज करता येत. लक्षात. हा, व्हॅल्यू नाही चेंज होत का? व्हॅल्यू नाही चेंज होत. चेंज म्हणजे ते आपल्याला ते एसटीआर फंक्शन वापरून ते घेता येईल, तो वेगळा पार्ट झाला. ओके. तो एसक्यूएलच्या क्लॉजने ते एसक्यूएलच्या फंक्शन मध्ये येतात. ओके. मग एसक्यूएलचे फंक्शन पण आहे, तिथे सब एसटीआर नावाचं फाइंड थिंग्स आहे. ओके. तिथे आपण सिलेक्ट सब एसटीआर दिस 2,3 म्हणजे पहिले 2 शब्द सिलेक्ट करा, असं आपण करू शकतो. ओके. ते आपण पुढे बघणार आहे. जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. ठीक आहे. इथे जर मी सिलेक्ट फक्त नेम केलं फ्रॉम कॉन्टॅक्ट, तुम्हाला नाव बघा कसे भेटतात. सगळे नाव भेटतात रेग्युलरली, बरोबर. पण इथे आता ते फंक्शन मला आठवत नाही, ते बघावं लागेल. पण जेवढं ट्राय करू आपण, सब एसटीआर, बरोबर आहे का, हे सब एसटीआर. ते आपल्याला हे बघावं लागेल की त्याचं काय फंक्शन आहे. सब एसटीआर मी ते 2,3 सब नेम 2, असं काहीतरी त्याचं एक रेंज आहे. मग हा काय करतो, 1 पासून स्टार्ट करतो आणि 3 पर्यंतचा स्ट्रिंग देतो. ओके. ते वापरता येईल. आता सिंटॅक्स कसा आहे ते आपल्याला चेक करून घ्या. दिलं पण झालं पण, जस्ट ट्राय केलं. असंच म्हणत होते ना. हो सर. हे अशा वेळेने वापरता येते. तिथं ऍज आपण डायरेक्ट शॉर्ट नाही करू शकत, हे थ्रू आउट शॉर्ट करता येते. सब एसटीआर ऑफ कशाचा सब एसटीआर घ्यायचे आणि कुठून कुठपर्यंत घ्यायचे, हा पाठ. आणि आपल्या डिस्टिंक्ट म्हणजे जी गोष्टी रिपीटेड झालेल्या आहेत ते एकदाच तुम्हाला देऊन टाकतो. लक्षात. तर हे अशा गोष्टी आहेत ना, तुम्हाला प्रॅक्टिकली टाइम देऊन मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. तुम्ही स्वतः केलेत तर ते लॉंग टर्म लक्षात राहील. त्याच्यामुळे ते इन्स्टॉल करा. सगळ्या टाईपच्या क्वेरी तुमच्या मर्जीने तुम्ही रेकॉर्ड टाका आणि जेवढे पाहिजे तेवढे फिल्ट्रेशन करा. सॅम्पल क्वेरी ते मी तुम्हाला देतोच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या क्वेरी करून बघता येतील. आले लक्षात आजच्या हे सगळ्या गोष्टी, अँड, ऑर, इन, नॉट इन, बिटवीन, ऑर्डर बाय, डिस्टिंक्ट आणि एक फंक्शन पण बघून घेतलं आपण, ते पण आल्याचं लक्षात. आता उद्या उद्या काय फ्रायडे का थर्सडे? उद्या ठीक आहे, उद्याचं सांगतो मी.
हा, तर आपलं याच्या पुढचं लेक्चर जे आहे ते ऍग्रीगेट फंक्शन असणार आहे. ऍग्रीगेट फंक्शन 5 ऍग्रीगेट फंक्शन आहे, सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट आणि लाईक पॅटर्न्स. सुरुवात होणारे, एंड होणारे, मॅच होणारे, हे सगळे 2-4 गोष्टी आपल्याला बघायची. ते एकाच दिवशी बघितले ना ते सगळं ओव्हरहेड होऊन जातं. त्याच्यामुळे 4-5 क्लॉजेस आणि काही एक्झाम्पल जर बघितले त्याची प्रॅक्टिस करून घ्या. मग पुढे आपण हळूहळू जाणार. काय नाही, डेटाबेस एकदा लक्षात आलं तर थ्रू आउट लाईफ टाईम सेम राहतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला आपण पुढच्या याला आपण ऍग्रीगेट फंक्शन आणि लाईक पॅटर्न बघूया. चलो.